नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेनिमित्त 2025 मध्ये महाराष्ट्र राज्यासाठी 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेली आहेत. की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती. ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे. अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत. एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे. महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका वर्षात इतकी घरं मिळालेली नाहीत. ती 20 लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत. खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये 26 लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे. आता ही 20 लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील, जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू. त्याचसोबत एक अजून महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत. ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे बेघर आहेत, मग ते शेतकरी असो, महिला असो, अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे. ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या 5 वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराज सिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितला आहे. मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो की आज 20 लाख घरं त्यांनी महाराष्ट्राकरता दिली आहेत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 20 लाख घरे मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, कागदपत्रे कोणती लागतील याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत. या योजनेमध्ये प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान ग्रामीण भागात 1,20,000 रुपये असे अनुदान आहे. हे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे वाढणार आहे. डोंगरी भागात 1,30,000. सदर लाभार्थी निवडीचा अधिकार हा ग्रामसभेला देण्यात आलेला आहे. लाभार्थीची निवड प्रक्रिया सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवाज सॉफ्ट वर उपलब्ध आहे. सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थीची निवड करण्यात येते. प्राधान्यक्रम यादी बेघर 1 खोली लाभार्थी, 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे. प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी पुढील निकषांवरील गुणांकानुसार प्राधान्यक्रम देण्यात येतात. यासाठी 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, त्याच्यानंतर महिला कुटुंब व 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब, 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब, अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही, भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे. यासाठी अर्ज कुठे करायचा, तर यासाठी अर्ज हे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती या ठिकाणी केले जातात. यासाठी कोणत्याही प्रकारे ऑनलाईन अर्ज करता येत नाही. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे 7/12 उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र वा विद्युत बिल यापैकी कोणतेही एक कागदपत्र, तेच मनरेगा जॉब कार्ड व बँक पासबुक प्रकारे साठी हे सर्व डॉक्युमेंट गरज असते. प्रकारचे माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.